भाईंदर पोलीस शिपाई भरती या ठिकाणी जो पेपर झालेला आहे तो पेपर काय होता, पेपरचा दर्जा कशा होता, मुलांना कशा पद्धतीत मार्क मिळतील, त्याचबरोबर अंतिम कट ऑफ असणारा काय लागू शकतो याचा एक अंदाज असणारा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हा फिक्स कट ऑफचा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्याचबरोबर पोलीस भरतीच्या अपडेट्स, लेखी परीक्षेच्या गुण याद्या, निवड याद्या सर्व असणारं आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकत असतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथंही मी फिक्स कट ऑफचा व्हिडिओ केव्हा येणार आहे काय नाही या सर्व गोष्टीचा अपडेट देत असतो, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हा तुमच्या समोर जो पेपर आहे हा मीरा भाईंदरचा आज झालेला असणारा पेपर आहे. या पेपरकडे जर तुम्ही साधारणपणे बघितलं तर या पेपरमधले जे प्रश्न जर बघितले, कुठलाही प्रश्न असेल, जसा हा भारताचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण पदक विजेता असेल, किंवा त्याचबरोबर मराठीचे प्रश्न बघा, उच्चारतानानुसार उष्टेवर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे, रावण या शब्दाचा संधी विग्रह, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, किंवा गणिताचे प्रश्न बघा, जर वर्तुळाचा परिघ 88 मीटर असेल तर व्यास किती. या पेपरची जर लेवल सांगायची झाली तर इझी टू मॉडरेट पण खूप कमी असणारे प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एकंदरीत ज्यांनी असणारा वर्षभर अभ्यास केलेला आहे अशा मुलांसाठी हा पेपर इझी गेलेला आहे आणि 90+ मार्क त्या मुलांना नक्कीच असणारे मिळतील. आणि याच्यामध्ये भरपूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला 90+ मार्क असणारे मिळणार, हे मी आताच सांगतोय. स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा याची क्लिप बनवून व्हायरल करा, काही हरकत नाही. आजही सांगतोय मी की 90+ असणारे मार्क मीरा भाईंदरच्या पेपरमध्ये भरपूर मुलांना मिळतील, ह्याच्यात काही शंका नाही. याच्यामधले जेही प्रश्न तुम्ही किती पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला असणारे सोपे प्रश्न. भारतीय हरित क्रांतीचे जनक, खालीलपैकी कोणती बाब ही द्विमितीय, म्हणजे जे दोनच गोष्टी असं विचारलंय, किंवा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे कोणत्या अक्षवर्तावर आहे, गंगा काय म्हणले रे, खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही, किंवा कितीतरी प्रश्न WTOचं मुख्यालय विचारलेलं आहे, किंवा हे पृथ्वीच्या 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो, या किंवा स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, किंवा लोकशाहीमध्ये सत्ता कोणाकडे असते. सोपे असणारे प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळतात. किंवा जयपूर फूट, मी तर म्हणतो 2011 पासूनच्या भरतीमध्ये मी पाहतोय हा प्रश्न आतापर्यंत कमीत कमी 100पेक्षा जास्त वेळा येऊन गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायचं तर भरपूर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला जे त्या ठिकाणी PYQ ज्याला आपण म्हणतो की नेहमी रिपीट होतात, ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळलेले आहेत. आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर 90+ मार्क घेणारे तुम्हाला विद्यार्थी इथं पाहायला मिळतील. आणि इथला जो मैदानी चाचणीचा कट ऑफ लागलेला होता, जे मी असं सांगितलं होतं त्याच पद्धतीत असणारा लागल्या. तुम्ही म्हणसाल कशावरून, तुम्ही तर 43 सांगला होता, 45 लागला. अरे बाबा, पण त्यावेळेस असणाऱ्या जागा त्यांनी असणाऱ्या बदलवल्या नव्हत्या. आलं का लक्षात, जागा बदललेल्या आहेत. आणि कशा जागा आहेत एक वेळ तुमच्या स्क्रीनवर आता असणाऱ्या या नवीन जागा आहेत, या एक वेळ पाहून घ्या. माहीत नसतील तर इथं असणारं EWS, SCBC, ओपन या कॅटेगरीमधल्या जागांचा असणारा बदल झालेला तुम्हाला स्पष्ट लक्षात येतोय. काय बदल झालाय तर पहिले बघा, ओपनमध्ये जनरलला 64 होत्या, आता 55 झाल्या. मला वाटतं महिन्याला आहे. त्याच्यामुळं जो मैदानी चाचणीचा कट ऑफ ओपनचा लागला होता तो मला वाटतं 45 मार्कावर काहीतरी लागला होता, एक्झॅक्ट आकड्यात लक्षात नाही, पण 45च आहे शायद. आणि मुलींचा लगभग असणारा 43वर काहीतरी लागलेला होता. तर त्या हिशोबानं जर बघायला गेलं आणि पेपरची क्वालिटी बघायला गेली तर कट ऑफचा एक अंदाज बघायचा झाला तर या ठिकाणचा कट ऑफ लगभग असणारा 132च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की 132 हे एक अंदाज आहे ओपनचा बरं का. हा ओपनचा जो कट ऑफ आहे हा 132. मग ओपन फिमेलचा काय बाबा, तर ओपन फिमेलचा जो कट ऑफ आहे तो लगभग असणारा 122च्या पुढं असेल असं मला वाटतंय. 122च्या पुढं एक अंदाज आहे. माझ्यासमोर कुणाचे गुण नाही आहेत, तुम्हाला तुमचे गुण कमेंटमध्ये टाकायचे. जसंही असणारे आन्सर की येईल तसं असणारं त्या ठिकाणी आपापले गुण काउंट करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी एखादा कमेंट बॉक्समध्ये पोल पण ठेवतो वाटलं तर, आणि टेलिग्रामवर पण असणारं पोल टाकतो, तिथं पण तुमचे ओरिजिनल गुण टाका. तर ओपन जनरलचा 132च्या आसपास राहील, ओपन फिमेलचा 122च्या आसपास, 122+ राहील असं आपण म्हणू. मग बाकी कॅटेगरीचा काय तर याच्यामध्ये बघा, OBC कॅटेगरी असेल, त्याचबरोबर NTच्या कॅटेगरी असतील तर या कॅटेगरीचा कट ऑफ लगभग असणारा 127+ असेल. 127+. जर ओपनचा 132च्या आसपास लागला तर यांचा 127+ असू शकतो. आणि या कॅटेगरीमधल्या महिलांचा कट ऑफ लगभग असणारा 116+ असू शकतो.
116 प्लस एवढे पेपर बघलेत, एवढ्या वर्षी असणारे कट ऑफ काढलेत, त्यामुळं असणारा मी एक अंदाज सांगत आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल मार्कच नाहीत, कट ऑफ अंदाज आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये ज्ञान पाळायची गरज नाहीये. हा फक्त एक अंदाज आहे. एक्झॅक्ट आणि फिक्स कट ऑफचा आपण व्हिडिओ काढणार आणि टाकणार हे तर तुम्हाला माहितच आहे. त्यासाठी सबस्क्राईब बटनावर मारा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. त्याच्याशिवाय नवीन व्हिडिओ आले तुम्हाला समजणार नाही. टेलिग्राम चॅनलवर पण टाकतो, तिथेही असणाऱ्या त्या ठिकाणी जॉईन होऊन जा. चला पुढच्या असणारे जे कॅटेगरी आहेत, SC ST कॅटेगरी, या कॅटेगरीबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा जो जनरलचा कट ऑफ म्हणतो आपण, तो जनरलचा कट ऑफ या ठिकाणी 124च्या आसपास असणारा SC कॅटेगरीचा असू शकतो आणि ST कॅटेगरीचा अजून 1-2-3 मार्काचा फरक समजा 121 पर्यंत असणारा जनरलचा लागू शकतो. आणि यांच्या SC ST फिमेलचा जो कट ऑफ आहे, या SC ST फिमेलचा कट ऑफ या ठिकाणी लगभग असणारा मी म्हणतो 112-110 या दरम्यान असणारा यांचा कट ऑफ लागू शकतो. बाकी SE BC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा पण असणारा OBC त्याचबरोबर NT कॅटेगरी जशा सांगितल्यात त्याच प्रमाणात असणारा लागेल, लईत लई 1 मार्काचा फरक राहील. आणि EWS कॅटेगरी मात्र यांचा कट ऑफ सगळ्यात कमी असेल, जो की त्या ठिकाणी SC ST कॅटेगरीपेक्षाही कमी लगभग असणारा 118-120च्या आसपास असणारा असू शकतो जनरलचा. आणि यांच्या महिलांचा कट ऑफ जो आहे तो 110च्या आसपास असणारा असू शकतो, असा एक माझा अंदाज आहे. कदाचित या EWS महिलांचा कट ऑफ अजून कमी होऊ शकतो, जे की 105 पर्यंत पण राहू शकतो, एक अंदाज आहे. तर एक अंदाज मी तुम्हाला सांगितलाय. बाकी असणारे एक्झॅक्ट कट ऑफ साठी मी तुम्हाला ऑलरेडी बोललोय, सबस्क्राईब मारून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट तुमच्या समोर येत राहतील. आता जास्त वेळ घेत नाही तुमचा मी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.